नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वार्ड नंबर 3 मधील पाण्याची गैरसोय झाली दूर, नागरिकातून समाधान। कोगनोळी येथील वार्ड नंबर 3 मधील सोनाराड या ठिकाणी विद्युत पुरवठ्यामध्ये विस्कळीतपणा आल्यामुळे गायकवाड गल्ली, हनबर गल्ली, नागराळे गल्ली, बर्गे गल्ली तसेच काही अंशी काशीद गल्ली या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली होती। परंतु ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून ही गैरसोय दूर केल्यामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे। सोनाराड या ठिकाणी असणाऱ्या आड्यातून पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो, परंतु या ठिकाणी 24 तास विद्युत पुरवठा खंडित करून हा कालावधी कमी करण्यात आलेला होता। विद्युत पुरवठा कमी दिल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत होती। माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज पाटील व प्रीतम पाटील यांच्या नियोजनानुसार ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौ आकाताई डोम व वार्ड नंबर 3 मधील ग्रामपंचायत सदस्य कृष्णात भोजे तसेच वार्ड नंबर 3 मधील रहिवासी नागरिक यांच्या पुढाकारातून या ठिकाणी 24 तास विद्युत पुरवठा नुकताच कार्यान्वित करण्यात आला। यामुळे आता वार्ड नंबर 3 मध्ये वेळेत व मुबलक पाणी पुरवठा होणार असून यामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे। जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर। प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का? तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हालसिद्ना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत। मोजक्या जागा शिल्लक, उत्तम शैक्षणिक वातावरण, दर्जेदार शिक्षण, यशाची हमखास खात्री। तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया। श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारी कर्नूल।